नमस्कार. आज 16 ऑक्टोबर 2025. आजचा दिवस जगभरात वर्ल्ड स्पाइन डे म्हणून साजरा केला जातो. तर दरवर्षी या स्पाइन डेला वेगवेगळ्या थीम्स असतात. तर यंदाच्या वर्ल्ड स्पाइन डेची थीम आहे इन्व्हेस्ट इन युअर स्पाइन हेल्थ. म्हणजे स्वतःचं मणक्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आजच योग्य सवयींमध्ये गुंतवणूक करा. जसं आपण आपली वेल्थ वाढवायला, धनराशी वाढवायला वेळोवेळी पैसा जमा करतो, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला पैशाची कमतरता नको व्हायला. तसंच स्पाईनचं हेल्थ, स्पाईनचं आरोग्य चांगलं ठेवायसाठी आणि विविध स्पाईनच्या व्याधीपासून दूर राहण्यासाठी आजच चांगल्या सवयींमध्ये गुंतवणूक करा. म्हणजे त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे तुमचं स्क्रीन टाईम कमी करा. जेणेकरून तुमच्या मानेचं दुखणं कमी होईल, तुम्हाला मानेचं दुखणं होणार नाही आणि तुमचं मानसिक आरोग्य पण चांगलं राहील. आणि दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे बसणं. तुम्ही किती वेळ बसता आणि कसं बसता हे खूप महत्त्वाचं आहे. दर 1 तासानंतर एक 5 मिनिटाचा ब्रेक घ्या, जेणेकरून त्या वेळामध्ये तुम्ही थोडं चालाल आणि थोडं स्पाईनचं स्ट्रेचिंग कराल. आणि जेव्हाही केव्हा तुम्ही बसलेलं आहे, तर तुमचं जे पोश्चर आहे ते व्यवस्थित ठेवा. स्लाउचिंग पोश्चर म्हणजे वाकून किंवा कुबड काढून काम करू नका. जे डेस्क जॉब वर्कर आहे, ज्यांना लॅपटॉपवरती, कॉम्प्युटरवरती काम करावं लागतं, त्यांना ऑफिस अर्गोनॉमिक्स म्हणजे तुमचा लॅपटॉप, स्क्रीन आणि तुमचं कीबोर्ड कसं ठेवलं आहे, याच्यावरती पण तुमचं बॅक हेल्थ अवलंबून असतं. त्याच्यामुळे तुमची स्क्रीन आणि तुमचं कीबोर्ड प्रॉपर हाईटवरती ठेवायला शिका, जेणेकरून तुम्ही प्रॉपर बसू शकाल. आणि तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे नियमित व्यायाम. रोज नियमित व्यायाम करा. जर तुम्ही मला विचाराल तर मणक्याच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगली एक्सरसाइज कुठली? तर मी म्हणेल की रोज सूर्यनमस्कार करा, स्ट्रेचिंग करा, ज्यांना जमत असेल त्यांनी योगा करा. त्याच्यामुळे तुमचं मणक्याचं आरोग्य खूप छान बनेल आणि तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होत नाही. जर या चांगल्या सवयीमध्ये तुम्ही आजच गुंतवणूक केली, तर तुम्हाला भविष्यामध्ये मणक्याचे आजार होणार नाहीत. सो इन्व्हेस्ट इन युअर स्पाइन हेल्थ. हॅपी वर्ल्ड स्पाइन डे.